नम्रता वागळे, आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। नागपुरात झालेल्या अपघातात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं नाव आलं आणि विरोधकांनी आरोपांची जोरदार राळ उठवायला सुरुवात केली। कालपासून सुरू असलेलं हे वादळ आज शमेल असं वाटत होतं, मात्र आता त्यामध्ये बीफ कटलेटची एंट्री झाली आहे। बावनकुळेंच्या मुलाच्या अपघातग्रस्त गाडीमध्ये रेस्टॉरंटचं बिल सापडलं आणि त्या मित्रांनी बीफ कटलेटची ऑर्डर दिल्याचं त्यात नमूद असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय आणि बिल समोर आणा असं आव्हान त्यांनी भाजप बावनकुळे यांना दिलंय। राजकारणातली एक सभ्यता आजवर अशी पाळली जात होती की कुणाच्या ताटावरून राजकारण करू नये, पण आपल्याला आठवत असेल तर रामनवरात्रामध्ये मांसाहार करणाऱ्या तेजस्वी यादवांना भाजप नेत्यांनी जोरदार टार्गेट करत ध्रुवीकरणाचा आरोप केलेला होता। तेजस्वी यादवांचा तो व्हिडिओ सुद्धा जुना होता असं त्यांचा दावा होता। अगदी तोच धागा पकडायचा झाला तर संजय राऊतांनी आरोपांची राळ उठवून देत भाजपच्या हिंदुत्वावर त्यांच्याच भाषेत प्रश्न उपस्थित केले। दबक्या आवाजातली एक चर्चा म्हणजे याला भाजपच्या अंतर्गत राजकारणाची सुद्धा किनार असू शकते आणि त्यामुळे बीफ हा तर बहाणा, आरोपांचा कुणावर निशाणा हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्या सोबत आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिश गाडवे आणि शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत असतील। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी संजय राऊतांचे आणि त्याचबरोबर विरोधकांचे आरोप काय आहेत त्याला कसं प्रत्युत्तर दिलं जातंय बघूया। दारूचं बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन, मटण आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस, हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात। श्रावण आहे, गणपति आहे, अमुक है, हिंदुत्व है, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत, बिल पेड केला आहे, पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे। रोनित, अर्जुन, संकेत आणि अजून एक जण अशी माहिती आहे। हे सगळे मित्र, त्यांचं खानपान झालं, पिणं खाणं झालं, विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं। म्हणजे चाराने बाराने आणि बेगडी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेकाने काय खाल्लं, तर बीफ कटलेट खाल्लं। बावनकुळेचा मुलगा त्या हॉटेलमध्ये काय खात होता, काय नाही, हे त्यांना काय करायचं, काय आरोप करताना थोडं डोकं, या संजय राऊतचं मुळात मानसिक संतुलन बिघडलेला माणूस आहे। त्या हॉटेलमध्ये काय मिळतं, त्याच्या प्लेटमध्ये काय होतं, अहो त्याने कोणती चड्डी घातली हेही पाहायला कमी करणार नाहीत। यांना कशावर चर्चा करतात हे तरी कळायला पाहिजे। आणि सुरुवातीला मी अर्थातच अजित चव्हाण यांच्याकडे जाणार आहे। अजित चव्हाण, यावर भाजपची अजून प्रतिक्रिया आलेली नाही, मला वाटतं तुम्ही जी काय द्याल तीच पहिली प्रतिक्रिया यावर असेल माझ्या माहितीत। निश्चित नम्रताजी, मी पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे, त्यामुळे माझ्या पक्षाची अधिकृत भूमिका मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर मांडतोय। मला असं वाटतं की संजय राऊत यांचं मानसिक संतुलन 100% बिघडलेलं आहे। आजच्या त्यांच्या या विधानातनं महाराष्ट्राला हे आता ज्ञात झालेलं आहे, म्हणजे लोकांना माहिती होतच पण त्याच्यावरती आता शिक्कामोर्तब केलं जातंय। मला असं वाटतं की या मंडळींनी ज्या पद्धतीनं बीफ कटलेट खाल्लंय असा आरोप केला, नम्रता, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी याहून आणखी हे लोक किती खालच्या पातळीवरती नेणार आहेत, म्हणजे खरोखर खूप वाईट वाटतंय की कशा पद्धतीनं आता म्हणजे काहीच शिल्लक ठेवलं नाही। निदान जनाची नाही तरी मनाची तरी लाज थोडीशी ठेवायला पाहिजे। आपण काय आरोप करतो, ते हॉटेलचा मालक शर्मा आहे, नागपूरच्या धरमपेठ भागामध्ये ते हॉटेल आहे, कसं तिथं बीफ कटलेट मिळेल? हे काय माहितीये का की हे दुसऱ्यांकडून लुबाडलेल्या पैशातनं 5 स्टार हॉटेलमध्ये हे राहतात, त्यामुळं 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांना सहज बीफ कटलेट, पोर्क कटलेट म्हणजे डुक्कर, घोडा, बैल, गोमांस, म्हशीचं मांस काय जे मिळेल ते सगळं खायची सवय या लोकांना लागलेली आहे। आणि मला असं वाटतं बाटग्याची बांग जरा जास्त मोठी असते। राजकीय सुनता झालेली आहे संजय राऊतची। यातनं स्पष्टपणे असं दिसतंय की सणवार सुरू आहेत, प्रसंग काय, आपण स्टेटमेंट काय देतो। आणि दुसरा विषय एक म्हणजे मी स्त्रियांचा आदर करतो, परंतु सुषमा अंधारे या ज्या पद्धतीनं वागतात, बोलतात, महाराष्ट्रामधल्या मला तर असं वाटतं की
एकूणच राजकीय क्षेत्रातल्या माझ्या महिला भगिनींच्या वावराच्या साठी धोका असलेल्या या सन्माननीय महिला नेत्या आहेत. काय बोलतो आपण, किती खालच्या पातळीवरती जातो. मला असं वाटतं, मी आवाहन करतो ते जे शर्माजी आहेत, छोटी लाहोरी बडी लाहोरीवाले, त्यांनी कोर्टामध्ये दावे दाखल केले पाहिजे या लोकांच्यावर. बर, आणि नम्रताजी, हे लबाड लांडगं ढोंग करतंय अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आहे. आपण राजकारण निश्चितपणे केलं पाहिजे, पण ते राजकारण करताना किती खालच्या पातळीवरती आपण जातो याचा विचार संजय राऊत, सुषमा अंधारे आणि या सगळ्या टीमने केलं पाहिजे. आणि आजचं मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये कुणालाच हे विधान पटलं नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की उबाठा गटामधले जे माझे काही मित्र आहेत त्यांना मी जेव्हा फोन केला तर ते म्हणजे हसावं की रडावं हेच त्या लोकांना कळत नव्हतं. आपण काय आरोप करतो त्याच्यात थोडीशी तरी एक 0.1% तरी सत्यता असेल असा आरोप केला पाहिजे. नाहीतर आपल्या पक्षाचं, आपल्या विश्वासार्हतेचं हसू होतं. आणि संजय राऊत यांच्या बाबतीत ते सतत कायम होतं. आणि मला आश्चर्य वाटतं नम्रताजी, माझी विनंती आपल्याला एक आहे की महाराष्ट्रातल्या माध्यमांनी अशा विश्वासार्हता गमावलेल्या माणसाच्या विधानांवरती का चर्चासत्र आयोजित करावीत, हाही माझा आपल्याला प्रश्न आहे. मी तुम्हाला संजय प्रश्न राऊत या त्याच्यासाठी माणसाची काही विचारते की विश्वासार्हता तुम्ही शिल्लक आहे का? एकीकडे संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं म्हणताय. एक मिनिट आपण बीफ कटलेटचा विषय ह्याच्यातनं बाजूला ठेवू. आता हे जे काही रेस्टॉरंट आहे, ज्याचे शर्मा नावाचे व्यक्ती मालक आहेत, ते प्युअर व्हेज रेस्टॉरंट नाही आहे अशी माझी माहिती सांगते. चुकत असेल तर मला सांगा. दुसरी गोष्ट, तेजस्वी यादवांचा व्हिडिओ आपल्याला आठवतोय. तेजस्वी यादवांनी त्यावेळी दावा केला होता की हा व्हिडिओ राम नवरात्राच्या पूर्वी मी शूट केलेला आहे, तो पोस्ट फक्त राम नवरात्रामध्ये झाला. त्यावेळेला त्यांच्यावर ध्रुवीकरणाचा आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन याच न्यायाने बिघडलं होतं का? अजित चव्हाण. नम्रताची एक गोष्ट आपण लक्षात घ्या, भारतात नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रदेशागणिक खानपानाच्या संकल्पना वेगळ्या आहेत. एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्याकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये गौराईला महालक्ष्मी म्हणतात. मी मुंबईत 2005 साली जेव्हा पहिल्यांदा आलो कायमस्वरूपी राहण्याकरता, तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की गौराईला सुद्धा मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. आमच्या भागामध्ये हा विषय निघाला तरी धक्का बसेल अनेकांना, माहित नसतं लोकांना. प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती, आचारविचार वेगळ्या असतात. परंतु अखंड हिंदुस्थानामध्ये कुठंही गोमांस खाल्लं जात नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बीफ कटलेटचा विषय आपण बाजूला ठेवूया. ह्याच्यात बीफ कटलेट नाहीये असं आपण एक वेळ समजूया. आणि तो न्याय जर तेजस्वी यादवांना लावायचा झाला, तेजस्वी यादवांवरती जे भाजप नेते आरोप करतात त्यांचं संतुलन बिघडलं होतं का? यापूर्वी आपल्या सविस्तर या विषयावरती चर्चा झालेल्या आहेत. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा महाराष्ट्र आहे, हा भारत आहे, इथं मिश्र आहारी लोक आहेत. आता ज्यांना निश्चितपणे रामनवरात्र सुरू असेल, नवरात्र सुरू असेल, गणपती सुरू असेल, कुठलाही हिंदू इतर धर्मियांना जशा त्यांच्या धार्मिक भावना जपण्याचा अधिकार आहे तशा हिंदूंना देखील आहे. मी मांसाहारी आहे, परंतु विशिष्ट कालावधीमध्ये आम्हाला ते चालत नाही हे आपल्यालाही माहिती आहे. आणि आपण कितीही गोल फिरवून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला ना नम्रताजी, तरी आपल्यालाही हे माहितीये की गोमांसाबद्दलचा हा विषय आहे, हा अतिशय गंभीर आहे. अशा पद्धतीने आरोप नाही केले जाऊ शकत हे आपल्यालाही माहितीये. आणि पत्रकार म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की हिंदूंच्या बाबतीतले प्रश्न विचारताना सुद्धा आपण आमच्या धार्मिक भावना लक्षात घ्या ना. मी मांसाहारी आहे, परंतु सध्या गणेश उत्सव सुरू आहे, मी खाईन का? मी चिकन तरी खाईन का? मासे खाईन का? अंडी सुद्धा चालत नाहीत हे आपल्यालाही माहिती आहे ना नम्रताजी. त्यामुळं प्रश्न विचारताना आपण सुद्धा आमच्या थोड्याशा धार्मिक भावनांचा विचार करा ना. तुमच्या नाही, सगळ्यांच्याच धार्मिक भावनांचा मी विचार करते. माझा मुद्दा, आणि जे माझा आहे वोट ते आहे, फक्त त्यात यावरच्या वेगळं काही राजकारणावरती आहे. प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे. त्याने तो नाही, घरामध्ये असं असू पाळावा. शकत नाही ना. रस्त्यावरती आपण ज्या वेळेला मुस्लिम त्याचं व्यक्तीला अवलंबन विचाराल होतं का की त्यावेळेला त्यांना तिथे जे अभक्ष्य राजकारण होत असतं ते आणि तुम्ही त्या करता का? राजकारणावरती किंवा आम्ही तुम्ही बोट ठेवतो. कोण काय खातंय ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नसतं, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. हे आमचं ठाम मत आहे, हे पुढारी न्यूजचं ठाम मत आहे. ठीक आहे, प्रश्नच नाही. परंतु आपण एक लक्षात घ्या की बीफ कटलेट, गोमांसाचं कटलेट काय म्हणजे काय बोलतो आपण? संजय राऊत यांच्यासारख्या म्हणजे ज्या माणसानं
ठीक आहे, मुद्दा इतकी वर्ष तुमचा संपादक मुद्दा म्हणून लक्षात काम आला, केलंय. तुमचा मुद्दा लक्षात अशा आला. फक्त व्यक्तीकडनं त्याच्यामध्ये हे तुम्ही अपेक्षित आहे का तेजस्वी नम्रताजी यादवांवर आपल्याला? झालेल्या आपण आरोपांवर का स्पष्टीकरण देत नाहीत हे मला अजून कळलं नाही. ठीक आहे, पुन्हा घेऊन येईन मी प्रश्न तो तुमच्याकडे. मी आपण दिला पुन्हा ना देऊ तुम्हाला. नम्रताजी, मी परत एकदा सांगतो आपल्याला, मी गणेशोत्सवामध्ये जर मी जाहीररित्या सांगितलं मी मांसाहार करतो, हे चुकीचंच आहे ना, भावना दुखावणार आहे आमच्या. असं नाही, असं नसतं. ठीक आहे, बरं. अनिश गाडवेजी, प्रश्न वेगळा विचारत नाही. खर तर अजित चव्हाण यांना हा ठरवायचा अधिकार कोणी दिला, कुणाची राजकीय सुनता झाली आणि कुणाचं काय झालं, तुम्ही तुमचं बघा. हो अजित चव्हाण, तुम्ही तुमचं बघा. तुम्ही आमच्यावर घसरू नका. आमच्यावर घसरला तर बात बहुत दूर तक जाएगी, लक्षात घ्या. अजित चव्हाण, संजय राऊतांच्या आसपास देखील बोलायची तुमची लायकी नाही, लक्षात घ्या. पहिली गोष्ट, तुम्ही लायकीचे विषय काढू नका, भर मीडियावर काढू नका. तुमची लायकी देखील आम्हाला चांगली काढता येते. आता माझ्या प्रश्नांना उत्तर द्या. ते सोडून द्या बिहारमध्ये काय घडलं. अनिश गाडवेजी, ज्या वेळेला तुम्ही असं म्हणताय त्याच वेळेला तीच बोटं संजय राऊतांकडे पण उठतात. संजय राऊतांनी हे आरोप केले, त्यांनी बिल प्रोड्यूस नाही केलेलं आहे पुरावा म्हणून. बीफ कटलेट त्या यादीमध्ये आहे, तसा तो धडधडीत दावा ते करतायत, पण त्याचं बिल प्रोड्यूस नाही केलंय. त्यांच्याकडे कुठला पुरावा आहे ज्याच्या आधारे ते हा आरोप करतायत? आणि बीफ हा आपल्याकडे भावनिक मुद्दा आहे हे माहिती असून सुद्धा संजय राऊत अशी विधानं करतायत म्हटल्यानंतर काय म्हणायचं त्यांना? अगदी नम्रताजी, अगदी मी त्या विषयावर येणारच आहे. पण त्या अगोदर जे म्हशीचं मांस, पोर किंवा गोमांस वगैरे सगळं करून राजकीय सुनतेपर्यंत पोहोचले ना, हा तुमच्या त्या भावनिक मुद्द्याचा विषय नव्हता. हा वेगळा विषय होता. हे वैयक्तिक आरोप करण्याचं काम झालं, त्याच्यावर त्यांना उत्तर दिलेलं आहे. आता मी तुमच्या विषयावर येतो. लक्षात घ्या, आशिष शेलारांनी देखील मागे बांगलादेशातला एक व्हिडिओ ट्विट केला होता आणि महाराष्ट्रात किंवा भारतात कशा प्रकारे गोहत्या चालल्यात वगैरे वगैरे सांगण्याचा एक ओरखेळ त्यांनी केला होता हे सगळ्या मीडियावर. आणि नंतर स्वतःच्या माध्यमावर जाऊन तो व्हिडिओ आशिष शेलारांनी डिलीट केला. आता हे कदाचित अजित चव्हाणांना माहिती नसेल तर त्यांनी जाऊन त्याची माहिती घ्यावी. उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, संजय शिरसाटांचं एक विधान नम्रताजी आपण दाखवला की कुणाला काय खायचंय, कुणाला काय नाही खायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यांनी चड्डीपर्यंत पोहोचला. चड्डी हा शब्द त्यांनी वर्ड युज केला. खरं तर एखाद्या आमदाराने असा शब्द मीडियावर वापरावा असो, त्यांच्या त्या बुद्धीचा आणि त्यांच्या बुद्धीच्या त्या विचारांचा तो भाग राहिला. पण मग हाच न्याय हा तुमच्या बाबतीत लागू होतो ना, तर हा सगळ्यांच्या बाबतीत लागू होतो. दुसरी गोष्ट, आता येऊयात आपण त्या बिलावर. पहिली गोष्ट, त्या बारच्या मालकाने देखील ही गोष्ट डिनाय केलेली नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. स्वतः बावनकुळेंनी ही गोष्ट डिनाय केली की नाही ते मध्ये माहिती घेतील, पोलीस त्याच्यावर कारवाई करतील, जे काही असेल ते. दुसरी गोष्ट, पोलिसांनी देखील या गोष्टीला नाकारलेलं नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता हे बिल काय संजय राऊत साहेब स्वतःकडे घेऊन फिरणार नाहीये. हे बिल त्यांनी आरोप केलाय म्हणजे काहीतरी त्याच्यात तथ्य असणार. बीफ कटलेट खाल्ले द्याला माहिती घेण्याचं काम प्रशासनाचं नम्रताजी, आहे. कुठल्या गोष्टीला पोलिसांनी दुजोरा दिलेला आहे असं म्हणतात गाडवे? आपण त्यांना विचारूया, त्यांचं विधान पूर्ण होऊ दे. तुम्ही जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे प्रवक्ते आहात. आम्हाला छोट्या पक्षाला जरा जागा द्या, कमीत कमी मीडियावर तरी आमची जागा राहू द्या. बोला अनिश गाडवे, आपल्याकडे वेळ कमी असतो, तुम्ही मुद्दा मांडा. अनिशजी, धन्यवाद, त्याचा अभिमान आहे आम्हाला. सगळ्यांना विकून खाल्लेला आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, नागपुरात बीफ मिळतं की नाही मिळतं हा पण एक संशोधनाचा विषय. पहा, नागपुरात बीफ मिळतं की नाही, नागपुरामध्ये बीफ मिळतं, विचार करा. तिसरी गोष्ट लक्षात घ्या, आता यांचे स्वतःचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे स्वतः म्हणतात आम्हाला गर्व आहे आम्ही बीफ खातो याचा. यांच्या मणिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य. साधं सगळं सोडा हो, स्वतः अजित चव्हाण ज्या जिल्ह्यात येतात, मला वाटतं सिंधुदुर्गात येतात, त्याच्या खाली अगदी 40 किलोमीटर गेला तर गोव्यात जायचं. गोव्याच्या प्रत्येक मेनू कार्डवर तुम्हाला बीफचे ऑप्शन असतात. गोव्यात तर शिवसेनेचं आमचं राज्य तर नाहीये ना, नक्कीच. आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षाचं पण राज्य गोव्यामध्ये नसेल, कारण जर भारतीय जनता पक्षाचं राज्य गोव्यात असतं ना तर गोव्यात बीफ मिळालंच नसतं. मी तुम्हाला शपथेखातर सांगतो, जर गोव्यात भारतीय जनता पक्षाचं राज्य असतं तर गोव्यात बीफ नम्रताजी, किती असंबंध बडबडता येतोय. एवढा मोठा भारत आहे, इथं प्रत्येकाला खानपान स्वातंत्र्य हवं ते तो खातो. अनिश गाडवेजी, इथे मुद्दा आपण गोवा किंवा मणिपुरात नेऊयाच नको. मुद्दा आपण इथे गोवा किंवा मणिपुरात न्यायची गरज नाहीये. हा मुद्दा आहे आपल्यापुरता. भावना ते जपल्या पाहिजे. हा मुद्दा आपल्यापुरता आहे, महाराष्ट्रापुरता. बिल आहे का? एखाद्यावरती तुम्ही जेव्हा आरोप करता, काय पुरावे तुमच्याकडे? दुसरी गोष्ट, तुम्ही अनिशजी ज्या वेळेला म्हणताय की नागपुरामध्ये बीफ मिळतं, नागपुरामध्ये बीफ मिळतं असा जेव्हा दावा तुम्ही या लाईव्ह चर्चेमध्ये करताय, ह्याचे पुरावे काय आहेत? जर असं मिळत असेल, तुम्हाला ठिकाणे माहिती असतील तर याची तक्रार केली आहे का तुम्ही? त्याच्यावर कारवाई केली आहे का?
आता सबंध गोव्यामध्ये बीफ मिळतं. तुम्हाला कुठल्या कुठल्या ठिकाणांचं नाव सांगा. अहो मी गोवा नाही म्हणत आहे, तुम्ही म्हणालात नागपुरात बीफ मिळतं. काय मी वेगळं सांगतो तुम्ही का? नागपुरात बीफ मिळतं हा दावा केलाय. अहो त्या नागपुरातल्या ज्या नागपुराच्या हॉटेलमध्ये स्वतः संजय राऊत साहेबांनी खुल्यामध्ये संजय राऊत सांगितलंय, बिल तर प्रोड्यूस त्याची करतील का चौकशी आणि करा. तुम्हाला सगळं काही न करू खुल्यामध्ये शकले मिळेल. तर राजकारण सोडतील का विचारा त्यांना. अहो असे आरोप आहेत ना, असे आरोप खुल्यामध्ये होत नसतात. त्याला काहीतरी पाठपुरावा असतो. आणि तसं नसेल ना तर या सगळ्या यंत्रणांनी आतापर्यंत विकून खाल्लं असतं आम्हाला. या गोष्टी देखील लक्षात घ्या. संजय राऊत असे हवेत आरोप करून माणूस आहे. हे शेवटी कायद्याचं राज्य खालच्या आहे. पातळीवरती संजय राऊत जर जाऊन राजकारण करणार असतील, या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अतिशय खालच्या पातळीवरती नेलाय नम्रताजी. आणि अशा पद्धतीने त्यांच्या वक्तव्याचं समर्थनच होऊ शकत नाही. मला वाटतं तुमच्या त्यांचे विरोधात मित्रपक्ष समर्थन बोललं, करणार म्हणजे नाही. भारतीय हा जनता विषय जो पक्षाच्या आहे विरोधात बोललं, हा विषय म्हणजे एकट्या आम्ही संकेत बावनकुळेंचा राजकारणात खाली नाहीये. घ्यायचा. त्यांनी आणि या बाकी सगळं निमित्तानं तुम्ही दुनियाभर रंगनाच हिंदूंच्या करायचा. धर्मभावना तो सगळं दुखवल्या. चालणार. अहो कसं आहे अनिशजी आणि अजितजी मुद्दा हा आहे की तुम्ही काय खावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. इथे आक्षेपाचा एकच मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये गोवंश मांसबंदी असताना त्या ठिकाणी बीफ कटलेट कसं मिळतं, पण बीफ कटलेट मिळतं ह्याचा जर आरोप होत असेल तर त्याचा काहीतरी पुरावा हवा संजय राऊतांकडे. संजय राऊतांनी मुंबईमध्ये बसून हे आरोप कसे केलेले आहेत हा अजूनही अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, जर भाजप एवढं त्या बाबतीत कॉन्फिडंट असेल तर एकाही भाजप नेत्याने समोर येऊन प्रतिक्रिया का दिली नाही, पोलिसांनी का नाकारलं नाही, तर पोलिसांना हे प्रश्न आलेले नाहीयेत अजून पोलिसांच्या समोर, किंवा पोलिसांनी संजय राऊतांच्या प्रश्नाला उत्तर द्यावी यासाठी पोलीस बांधील नाहीयेत. मात्र भाजपच्या नेत्यांनी हे का प्रश्नाला उत्तरं दिली नाहीत, हे जर आरोप केले असतील आणि एवढ्या भावना दुखावत असतील तर भाजपचे नेते आजपर्यंत उत्तर द्यायला आमच्या चर्चेमध्ये अजित चव्हाण याची वाट का पाहावी लागली, हा माझा प्रश्न आहे. मी आता यानंतर राजू वाघमारेंकडे. राजू वाघमारेजी, संजय शिरसाट कुणाच्याही खानपानाबद्दल बोलतायत. खानपानावरती तुम्ही उद्या बोट ठेवाल आणि उद्या आणखीन काय काय त्यांनी बरंच काय काय शब्द वापरले. मात्र या सगळ्यामध्ये एक प्रश्न हा उपस्थित राहतोच की राजकारणाला इथं नक्की वाव आहे. कुणीही डिनाय केलेली नाहीये ही गोष्ट की असं काही घडलंच नाही असं समोर येऊन सांगत नाहीयेत. नम्रताजी, मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण ही वायफळ बडबड मी याच्या अगोदर तुमचं सोडून बाकीची ऐकत बसलेलो. त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची आपला मुद्दा काय आहे, आपल्याला काय बोलायला पाहिजे. आता सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे तुमच्याकडून शिकायचं आम्ही की ज्या संजय राऊतांच्या त्यांना बोलू दे. अनिश गाडवेजी राजू वाघमारेंना बोलू दे. गाडवेजी, आपण बोलत असताना आम्ही सगळ्या गोष्टी गपचूप ऐकत होतो, तर आपण हे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. तुमच्या मित्रांनी सगळ्यात ठीक आहे, त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे. आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे अनिशजी, वेळ लिमिटेड आहे. डॉक्टर राजू वाघमारे, थेट मुद्द्यावर या. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की ज्याच्या वाक्यांवर हा पूर्ण आपला जो प्रसंग, आपला धुरळा आपण आयोजित केला आहे, त्या संजय राऊतांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे की स्वतः संजय राऊत हे ठार वेडे आहेत. हा पहिला मुद्दा त्यांनी सिद्ध केला. हे सिद्ध करायची गरज नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की संजय राऊत ठार वेडा माणूस आहे. दुसरा मुद्दा की जर त्या बिलामध्ये असेल, त्या बिलामध्ये जर बीफ कटलेट असेल, आपण ज्यावेळी एकत्र आपण अरे गप्प बस रे, गप्प बस जरा, गप्प बस. त्याचा माईक बंद. डॉक्टर राजू वाघमारेजी, आपण कृपया, माझी विनंती आहे, आपण आक्षेपार्ह काही शब्द वापरू नका. कारण हाच न्याय हा इतर पक्षातल्या, तुमच्याही पक्षातल्या काही नेत्यांना लागू शकतो जर हा न्याय संजय राऊतांना लावायचा झाला तर. कृपया आक्षेपार्ह शब्द वापरू नका. थेट मुद्द्यावरती या तुम्ही. मगाशी त्या गाडवेजींनी एक अतिशय आक्षेपार्ह शब्द वापरला, आपण तो शब्द त्यांना मागे घ्यायला लावा. हेमलताताई, मी येते आपल्याकडे. राजू वाघमारेजी, आपल्याकडे शेवटची काही मिनिटं आहेत. कृपया आपला मुद्दा मांडा. थेट मुद्द्यावर या. सगळ्यात पहिली गोष्ट की या महाराष्ट्रात आणि भारतात व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन लोक एकत्र जेवायला जातात. आपल्या बरोबरचे लोक नॉन व्हेजिटेरियन खातात, जे व्हेजिटेरियन आहेत ते व्हेजिटेरियन खातात, आणि त्याचं बिल जे आहे ते एकत्र येतं. कारण आपण एका टेबलवर बसलेले असतो.
मग कोणी काय खाल्लं याचा जावई शोध संजय राऊतांसारखा अज्ञानी माणूस कसा लावू शकतो? आक्षेप आणि व्हेज कसं नॉनव्हेज वर बोलू नाही, शकतो? आक्षेप बीफ हे कटलेटवर आहे. फक्त आणि महाराष्ट्रामध्ये फक्त- ज्याची बंदी आहे त्या पदार्थावर आहे. अहो नम्रताजी, बीफ कटलेटवर असेल तर त्या हॉटेलवाल्यावर कारवाई करा. बीफ कटलेट कोणी खाल्ले हे संजय राऊत कसं सांगू शकतात? काय मूर्खपणा आहे का महाराष्ट्रात? आपण काय बोलतोय आणि त्याच्यावर काय चाललंय, राजकारणाला गटारात घेऊन जाण्याचं काम ठीक आहे. जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, माझ्याकडे शेवटचा समजलं मिनिट की आहे. नाही? हेमलताताई, आपण हेमलताताई, काय काँग्रेसची बोलतोय? याच्यावर काय भूमिका आहे? कारण यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मुलगा सुद्धा इन्व्हॉल्ड आहे, ज्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. नम्रता सगळ्यांना इतक्या वेळ बोलून दिला आणि आता बोला, मला बोला, एक तुम्ही बोला. मिनिटामध्ये मुद्दा तुम्ही मांडा. थेट संपवायला मुद्द्यावर या. सांगताय. मी 1 मिनिटामध्ये संपवायचा प्रयत्न करते. सगळ्यात पहिला प्रश्न, सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जो बाजूला राहतोय की एखादा महत्वाचा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी खाली म्हणजे गाड्या चिरडून टाकतोय, हा प्रश्न बाजूला राहतो. त्याच्यावरती FIR दाखल होत नाही. त्याला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. याचा मुख्य विचार झाला पाहिजे. एक पुण्यामध्ये अशाच पद्धतीने घटना घडते, सगळे पब बंद होतात आणि 2 महिन्यानंतर सगळे पब सुरू होतात. शेतकऱ्यांवरती गाडी घालणारा सुद्धा एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मुलगा असतो. म्हणजे ही जी सत्तेची मस्ती आलेली आहे आणि ही कशामुळे आली आणि यंत्रणा ह्या सगळ्यांना कशासाठी वाचवण्याचा प्रयत्न करते, ह्या मुद्द्यावर पहिली चर्चा झाली पाहिजे. दुसरा, तुम्ही जो आता महत्वाचा मुद्दा काढला, कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये, हा विषय कधीही काँग्रेसच्या राजकारणामध्ये नव्हता. अजिबात मध्ये बोलायचं नाही. कोणीच बर नाही, हेमलताताई, मुद्दा तुम्ही मांडताय तो अगदी पॉइंट आहे की कोण काय खातं यावरती ज्या वेळेला बोट उगारलं जातं, यावरती ज्या वेळेला बोट उगारलं जातं त्यावेळेला तुमच्यावर बोट उगारताना मी स्वतः सुद्धा अशी काही गोष्ट केली असेल तर त्याचा बचाव मी कसा करणार आहे, हा एक प्रश्न आहे. कोण काय खाणार आहे, कुणाच्या ताटात काय आहे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. मात्र त्यावरनं ज्या वेळेला रस्त्यावरती येऊन आरोप प्रत्यारोप केले जातात तिथे राजकारणाचा वास येतो. महाराष्ट्रामध्ये निवडणुका येऊ घातल्यात, त्यामुळे या खानपानाच्या मुद्द्यावरनं निवडणुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं जातंय का, याच्यावरनं राजकीय ट्रॅप्स रचले जात आहेत का समोरच्या पक्षासाठी, आणि अशा परिस्थितीत कुठलं राजकारण आपल्याला येत्या काही महिन्यात बघायला मिळणार आहे, महाराष्ट्रासाठी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला आणि वेळेअभावी आपल्याला तिथं जाता आलं नाही, याबद्दल दिलगीर. या चर्चेचा धुरा इथेच थांबलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत राहा पुढारी न्यूज.